जनता जनार्दन होती है और जनता जब जन आवाज बनकर सड़कों पर उतरती है तो अच्छों अच्छों का तब तो ताज जो है उतर जाता है। नमस्कार दर्शकों साथियों, मैं हूं शशि शर्मा, आप देख रहे हैं दबंग खबरें। दोस्तों, आज हम आपको एक ऐसे मुद्दे से रूबरू कराने जा रहे हैं जो पर्यावरण से जुड़ा हुआ मुद्दा है। मीरा भाईंदर का हाट कहलाने वाला उत्तन शहर जो है छोटा सा कस्बा है, लेकिन यहाँ पर हरियाली और जो प्रकृति को अपने आप में समेटे हुए है, वहां से तकरीबन मीरा भाईंदर को ऑक्सीजन आती है और मीरा भाईंदर वासी जो है सांसें लेते हैं। लेकिन इन सांसों को रोकने के लिए महाराष्ट्र सरकार ने एक अधिसूचना जारी की कि वहां पर उत्तन डोंगरी में मेट्रो कार सेट बनाया जाए। लेकिन मेट्रो कार सेट बनने की खबर लगते ही वहां के रहवासियों ने, पर्यावरण प्रेमियों ने, कई एनजीओस ने, कई नागरिकों ने इसका विरोध जताया और तकरीबन 21,000 से ज्यादा लोगों ने सिग्नेचर अभियान करते हुए इसका विरोध जताया। और ये सारा का सारा सिग्नेचर अभियान, जो हस्ताक्षर अभियान हुआ, ये महाराष्ट्र सरकार को भेजा गया। इस पर महाराष्ट्र सरकार के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जो थाने के पालक मंत्री है, उन्होंने संज्ञान लिया है और एमएमआरडीए के जो कमिश्नर है उनसे बातचीत करते हुए कहा है इस मुद्दे को जल्दी से सुलझाए, क्योंकि लोगों के 20,000 से ज्यादा हस्ताक्षर आए हुए हैं। इस पे पूरा ध्यान केंद्रित करते हुए इसकी पूरी रिपोर्ट बनाए और सत्यता की जांच करे, उसके बाद ही कोई वहां पे मेट्रो कार सेट आगे बनाने के लिए कार्रवाई करें। लेकिन होता क्या है कि अचानक कल वहां पर ठेकेदार के आदमी आते हैं डोंगरी पर परिसर में, और वहां पे जो वृक्ष है, हरे बड़े झाड़ हैं, वर्षों पुराने हरे भरे जो वृक्ष हैं, उनको काटना शुरू कर देते हैं और स्थानीय नागरिक वहां पे इकट्ठा होकर उसका विरोध जताते हैं। और उसके चलते वहां पर शासन प्रशासन जो है, पुलिस प्रशासन जो है, कायदा व्यवस्था की गवाही देते हुए वहां के नागरिकों को पुलिस स्टेशन बुला लेता है और घंटों बिठाता है, जबकि पुलिस का इसमें कोई रोल नहीं है। लेकिन पुलिस जो है कायदा व्यवस्था की दुहाई देते हुए उनको कई घंटों तक पुलिस स्टेशन बिठाया जाता है और उनको यातनाएं दी जाती है। अब इस पूरे मुद्दे पर जानते हैं पर्यावरण प्रेमियों से क्या कहना चाहेंगे उन नागरिकों से जिन्होंने विरोध जताया था और ठेकेदार को अपना काम रोकना पड़ा था। बेसिकली बघा, भाईंदर वेस्टला जी पूर्वी मेट्रो कारशेड प्रस्तावित होती, त्या प्रस्तावित कारशेडला या लोकांनी कुठलीही टेक्निकल किंवा लॉजिकल रिझन न देता त्याला रद्द केले आणि त्या मेट्रो कारशेडला हे उत्तनपर्यंत घेऊन जातात, डोंगरीपर्यंत त्या जे लांब एवढं स्ट्रेच घेऊन जातात, त्याची कॉस्ट कटिंगच्या अनुषंगाने ही सगळी भानगडी सुरू आहेत। त्या जे काही बिल्डर लॉबिंगची बेनिफिटसाठी कोट्यावधी रुपयांच्या प्रॉफिट करण्याच्या अनुषंगाने ही सगळी कामगिरी एमएमआरडी आणि मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाने करत आहेत। सातत्याने आम्ही याबाबत लोकल रेसिडेंट्स, भाईंदरचे रहिवासी याबाबत रायटिंग मध्ये ऑब्जेक्शन्स घेत आहेत, कॉर्पोरेशनकडे त्यांनी तक्रारी केल्या, शासनाकडे तक्रारी केल्यात, आंदोलने केलेत। एवढ्या आंदोलने करून देखील प्रशासन एवढ्या कोट्यावधी रुपये वेस्ट करण्याच्या अनुषंगाने का काम करत आहे हे आम्हाला समजत नाही। मेट्रोची कारशेड, मेट्रोचे जो लास्ट स्टॉप आहे सुभाषचंद्र बोस मैदान, त्या ठिकाणी परत मेट्रो कारशेड बनवू शकतात। त्या ठिकाणी एम्पल ऑफ स्पेसेस आहे, मोठी एकर्स ऑफ लँड तिकडे अवेलेबल असताना ते उत्तनच्या डोंगरीपर्यंत ह्या मेट्रो कारशेडला घेऊन जातात। द ओनली पर्पज इज टू बेनिफिट द प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्स, प्रायव्हेट बिल्डर्स, आणि हा कोट्यावधी रुपयांचा व्यवहारचा हा प्रकार आहे। 700 ते 900 करोड पर्यंतचा हा जे एस्टिमेटेड कॉस्ट आहे ते वाढणार आहे। मेट्रो कारशेड जर आपण डोंगरीपर्यंत घेऊन गेलो तरी देखील प्रशासनाला हे कळत नाही। याच्यापूर्वी देखील 2022 मध्ये विधानसभाच्या पटलावर संबंधित डिपार्टमेंटने लिहून दिलंय की त्या ठिकाणी मेट्रो कारशेड होऊ शकत नाही, कारशेड तिकडे उत्तनच्या डोंगरीवर। तर आता हे कसं काय पलटतायत प्रशासन? तर प्रशासनाची भूमिका जी आहे एकंदरीत सस्पिशियस आहे। त्या काहीतरी त्याच्यामध्ये मलेशियस इंटेन्शन त्यांची आहे, क्रिमिनल मिसकॉन्डक्ट आहे, करप्शन आहे। म्हणून या बाबतीत आम्ही काल माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना पर्सनली भेटलो। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आमच्या तक्रारीवर रायटिंग मध्ये रिमार्क देखील दिली। उचित कारवाई करण्याकरिता त्यांनी अहवाल सादर करण्याचे आदेश एमएमआरडीए कमिशनर आणि एमबीएमसी कमिशनरला आदेश दिलेत। आम्ही काल सीएम साहेबांनी निवेदन दिलेले आहेत, एन्व्हायरमेंट मिनिस्टर यांनाही निवेदन दिले आहेत। आमच्याकडे मीरा भाईंदर शहराच्या 21,000 पेक्षा जास्त नागरिकांनी सह्या केलेली आहेत।
150 पेक्षा जास्त एनजीओ, सामाजिक संघटना, पॉलिटिकल पार्टीजने त्यांची निवेदन दिले आहेत. या सगळं आम्ही शासनाकडे दिलेले आहेत. आम्ही शासनाला परत या माध्यमातून विनंती करतोय की शासनाने मेट्रो कारशेड हे पर्यायी जागेत बनवावा, अशी आमची भूमिका आहे. आम्हाला डेव्हलपमेंटचा विरोध नाही, परंतु ही डेव्हलपमेंट शॅल नॉट बी ॲट द कॉस्ट ऑफ कटिंग ट्रीज. आणि ही जे काही करप्शन आणि मोडस ऑपरेंडी जे कन्सर्न अधिकारी चालवतात त्यांच्या विरुद्ध आम्ही क्रिमिनल पिटिशन माननीय हायकोर्टात आता दाखल करणार आहोत. पहिली गोष्ट तर ही चुकीची गोष्ट आहे, कारण कालच पूर्ण गावाची लोक असो की आम्ही 21,000 सह्यांचं जे सह्या आहे ते आयुक्तांना दिले आहे. आणि पहिली गोष्ट तर लक्षात घ्यायला पाहिजे की सर्व ह्या भाईंदरमध्ये जेवढे पण पार्टी आहे, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, दोन्ही शिवसेना असो, काँग्रेस असो, सर्वांचा या प्रकल्पाला विरोध असताना सुद्धा महानगरपालिका हा प्रकल्प का पुढे राबवत आहे याचे कारण आम्हाला समजत नाहीये. ह्याला 5 वर्षाचा अवधी लागणार आहे. जे राईमध्ये मेट्रो कारशेड होणार होतं ते 3 वर्षात होणार होतं, तर ह्याला 2 वर्षाचा अधिकचा अवधी लागणार आहे. 3 ते 4 पट पैसे अधिक लागणार आहे. कमीत कमी सुभाषचंद्र बोस पासून ते डोंगरीपर्यंत 8 किलोमीटरचा रस्ता आहे. महानगरपालिका बोलत आहे की 12,400 झाडं नष्ट होणार आहे, पण मुळात 20,000 झाडं नष्ट होणार आहे ह्याच्यामुळे. तर महानगरपालिका अधिकारी असो, मंत्री असो, एवढं मोठं नुकसान करून हा प्रकल्प का पुढे नेत आहे ह्याचं कारण आम्हाला महानगरपालिकेला आज विचारायचं आहे. आम्ही आयुक्तांना त्या दिवशीच, परवाच्या दिवशीच भेटलो होतो आणि त्यांना आमचं निवेदन दिलेलं होतं. 21,000 लोकांच्या सह्यांचं सहित निवेदन दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सरकारपर्यंत पोहोचवतो. परंतु दरम्यान त्यांनी लगेच कालपासून झाडं तोडण्यासाठी सुरुवात केलेली आहे. हे सर्व लोकांच्या दृष्टिकोनातून चुकीचंच आहे आणि त्या ठिकाणी ही वृक्ष तोडणं जे सुरुवात झालेली आहे ती कुठेतरी थांबावी. पहिला लोकांना जे लोकांच्या ज्या हे आहेत, विचार आहेत, ते आयुक्तांनी आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी घ्यायला हवे आहे. कारण एका बाजूला दुर्गंधी आहेच आम्हाला, पण दुसऱ्या बाजूला ही झाडं तोडणं मोठ्या प्रमाणामध्ये हे पूर्णतः चुकीचंच आहे असं लोकांचं मत आहे. आणि त्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांनी परत विचार करावा, फेर विचार करावा त्याच्यावर, की त्या ठिकाणी जे सुरुवातीला ज्या ठिकाणी होतं सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ त्याच ठिकाणी किंवा त्या अवतीभोवती ज्या रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी ते शिफ्ट करावं पुन्हा किंवा त्या ठिकाणी ते राबवावं, हे आमच्या लोकांचं मत आहे. आणि म्हणूनच 21,000 लोकांनी तो विरोध दर्शविला आहे. कारण ती झाडं कापल्यानंतर बरचसा ऑक्सिजन जो आहे ह्या परिसरातील किंवा जे पर्यावरणाचं जे बदल होणार आहेत त्यामुळे पुष्कळ अशी म्हणजे जीवितहानी होणार आहे किंवा आरोग्याला धोका येणार आहे. तर त्याविषयी त्यांनी फेरविचार करावा, हे माझं स्पष्ट मत आहे. लोकांचं मी प्रतिनिधित्व करत आहे आणि प्रत्येकाला वाटतं की त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट घेऊ नये. कारण जो डोंगराळ भाग आहे तिथे न करताना ह्या ठिकाणी जे कमी खर्चामध्ये जे आपल्याला बसवता येईल ते तो खर्च म्हणजे पैसे देखील वाचविले जातील आणि लोकांना जास्त त्रास होणार नाही, लोकांची घरं देखील बाधित होणार नाही. डोंगरी सर्वे नंबर 19 या जमिनीमध्ये प्रस्तावित मेट्रो डेपो कारशेडच्या संदर्भामध्ये शासन स्तरावरती ज्या काही हालचाली सुरू आहेत त्या संदर्भामध्ये वेळोवेळी आम्ही निवेदनं दिलेली आहेत. मार्च महिन्याच्या मध्यावरती ज्या वेळेला जवळजवळ महापालिकेच्या म्हणण्यानुसार 12,400 झाडं आहेत, परंतु प्रत्यक्षात जर तिकडची वस्तुस्थिती बघितली तर 20,000 पेक्षा जास्त झाडे ज्याची कत्तल होण्याच्या दृष्टीने जी महापालिका प्रशासन पावलं टाकत आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आमची सुनावणी घेतली. सुनावणीमध्ये आमच्या स्थानिक रहिवाशांची बाधित होणारी घरे, बाधित होणाऱ्या मालकी जमिनी आणि विशेष करून जे पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम जो आमचा स्थानिक शेतकरी त्या ठिकाणी करत आहे त्या पर्यावरणाचं रक्षण करण्याच्या दृष्टीने आम्ही महापालिका प्रशासनाला आणि संबंधित लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे की शहरामध्ये जे अन्य शासकीय जमिनीचे पर्याय आहेत ज्या ठिकाणी हा मेट्रो डेपो कारशेडचा प्रकल्प उभा होऊ शकतो त्या ठिकाणी हा प्रकल्प स्थलांतर करावा आणि मेट्रो डेपो कारशेड 19 सर्वे नंबर मौजे डोंगरी या ठिकाणून रद्द करावा अशी आम्ही वेळोवेळी मागणी केलेली आहे. आज आम्ही सकाळी MMRD ऑफिस सहआयुक्त विक्रम कुमार यांची सकाळी निसर्गप्रेमी आणि काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना इकडची स्थिती सांगितली आणि त्यांना 21,000 सह्यांचं
एक पत्रक आम्ही दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन सांगितलं का आम्ही कमीत कमी झाडं तोडण्याचा प्रयत्न करू किंवा आजूबाजूला सुभाषचंद्र बोस इथे जी पर्यायी जागा आहे त्या करण्याचा प्रयत्न करू. पण तिकडचे जे सालुंगे साहेब आहेत त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आम्ही या मीरा भाईंदरमध्ये 50,000 झाडं लावणार आहोत याच्या बदलीवर. तर एवढी जागा 50,000 झाडं लावण्यासाठी इथे एवढी जागा नाही. आणि प्रशासन अजून सुभाषचंद्र बोसच्या पुढे काही मेट्रो कारशेडचं काम चालू नसताना कारशेड डेपोचं काम महापालिका एवढ्या जोरात का करतं आणि ह्या निसर्गरम्य डोंगर कशाला उद्ध्वस्त करतं हे या इकडच्या ग्रामस्थांना अजून समजलेलं नाही. तरी आयुक्तांना आमची एवढीच विनंती असेल का तुम्ही सुभाषचंद्र बोस याच्या आजूबाजूला जी कारशेडसाठी खुली जमीन आहे तिकडे हा कारशेडचा प्रोजेक्ट करावा आणि ग्रामस्थांना आणि तिकडच्या लोकांना या कारशेड पासून वाचवावं. आणि तिथे आमचे जे ग्रामस्थ आहेत ते लहान मोठे उद्योग करतात, शेती करतात, त्यांना या कारशेड पासून मुक्तता मिळावी एवढंच माझं म्हणणं आहे. नाही, महापालिकेची भूमिका कुठे ना कुठे नाही, महापालिकेची भूमिका 101% संशयास्पद आहे. कारण जेव्हा पहिला टप्पा त्यांनी 1406 झाडांचा काढण्यासाठीचा जो प्रस्ताव होता तर त्यामध्ये सुद्धा हरकती सूचनांमध्ये आम्ही स्पष्ट त्याच्यात दिलं होतं की तुम्ही नियमबाह्यपणे ह्या सगळ्या प्रोसेस करत आहात, तुम्ही आवश्यक नियमांची पूर्तता केली नाही, उच्च न्यायालयाच्या आदेशांची पूर्तता केलेली नाही. हे सगळं दिलं असताना देखील त्यांनी पहिल्या टप्प्यातील 1406 झाडं काढण्यासाठी त्यांनी निर्णय दिला. सुरुवातीला त्यांनी MMRDA त्यांनी बऱ्याच गोष्टींचे खुलासे मागवले होते पालिकेने आमच्या तक्रारीनंतर, परंतु त्याच्यावरती कोणताही ठोस खुलासा आला नाही. 20,77,00,000 इतके पैसे जमा करण्याचं MMRDA त्यांनी कळवलं होतं, परंतु त्यानंतर MMRDA माफी सवलत देण्यात आली आणि MMRDA जेमतेम मला वाटतं 5.5 कोटी रुपये काहीतरी फक्त त्या बदल्यात 21 कोटीच्या बदल्यात भरलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यातली जी तक्रारींचा विषय आहे तो अजून आमचा प्रलंबित आहे. आता ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना तेच सांगितलं की रेल्वे प्रशासनाने जेव्हा झाडं काढली तेव्हा त्यांनी रेल्वे प्रशासनाने महापालिकेने सांगितले तेवढे पूर्ण पैसे भरले. मग MMRDA तुम्ही एवढी मोठी सवलत का दिली? MMRDA हे मुळात कमर्शियल संस्था आहे का? कारण आज ते प्रत्येक शहरामधल्या नागरिकांकडून 1% मुद्रांक शुल्कवरती MMRDA मेट्रो सेस वसूल करताय. 1% तो तुम्ही वसूल करताय. MMRDAच्या प्रत्येक पोल म्हणा, त्यांच्या स्टेशन्स म्हणा, त्याच्या जाहिरातीसाठी ते पैसे घेतात कमर्शियल, त्या ठिकाणी स्टॉलसाठी पैसे घेतात, मेट्रोच्या गाड्यांमध्ये त्यांनी गाड्यांवरती किंवा आतमध्ये त्या जाहिरातीसाठी पैसे घेतले जातात. मग MMRDA ही कमर्शियल वाणिज्य संस्था असताना तुम्ही कुठल्या बेसवरती त्यांना माफी दिली हा प्रश्न आम्ही त्यांना केलेल्या लेखी स्वरूपात देखील केलेला आहे. आणि राहिली गोष्ट ह्याच्यामध्ये झाडांची जी प्रोसेस आहे की मुळात त्यांनी एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट जो आहे रिपोर्ट हा अजूनही MMRDA सादर केलेला नाही, ना कॉर्पोरेशनने सादर केला. झाडं काढायचा एवढा मोठा निर्णय असताना MMRDAच्या ठेकेदाराने जो काय रिपोर्ट दिला त्याच रिपोर्टच्या आधारे पालिकेने मंजुरी दिली, जी अतिशय बेकायदा आहे. कारण महापालिकेने स्वतः जाऊन त्या ठिकाणची पाहणी करायला पाहिजे होती. ह्याच्या आधी सुभाषचंद्र बोस मॅक्ससच्या समोर जेव्हा मेट्रोसाठी जेव्हा काही झाडं काढली गेली होती त्या बदल्याची झाडं सुभाषचंद्र बोस मैदानाच्या बाजूला त्या डेब्रिज मध्ये लावली गेली, ती झाडं जगलीच नाही. हा MMRDAचा अनुभव आहे. त्याच्यामुळे ते जे म्हणतात की आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने झाडं लावू, झाडं जगवू, ते अजिबात शक्य नाही. कारण मुळात मोठ्या प्रमाणात आतापर्यंतचा जो एक आपण आढावा घेतला तर 90% झाडं ही जगत नाहीत. आणि आज तिकडची झाडं जी आहेत ती 10-10, 15 वर्ष, 60-60 वर्ष, 70-70 वर्ष एवढी मोठी झाडं आहेत ती. आज तुम्ही म्हणताय पुनर्लागवड करणार किंवा त्या बदल्यात दुसरी झाडं लावू, पण ती झाडं तेवढी मोठी व्हायला एक पिढी पूर्ण जाईल, एक पिढी पूर्ण त्याच्यामध्ये जाणार आहे. आणि ते म्हणतात 50,000 झाडं आम्ही पालिकेला हे करणार आहोत. तर 50,000 झाडं लावण्यासाठी सुमारे 600 एकर जागा लागणार आहे. मग ही जागा कुठून आणणार? आम्ही त्यांना ती माहिती विचारली की तुम्ही हे लावणार कुठे, तर त्याची अजूनही माहिती कुठे दिलेली नाही. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची ठोस पर्यावरणाचा अहवाल, कुठल्याही प्रकारचं वृक्ष लागवडीचा अहवाल, त्यांना माफी का दिली, चुकीच्या पद्धतीने दिली, ह्याबाबतची कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करता आज जो पालिका आणि MMRDAने झाडं काढण्यासाठीचा उतावीळपणा जो दाखवलेला आहे हा स्पष्ट आहे की ते निसर्गद्रोही आहेत, पर्यावरणद्रोही आहेत. कारण त्यांना झाडं नकोय, त्या झाडांपासून मिळणारं लाखो लोकांना ऑक्सिजन जे मिळतं ते त्यांना नको आहे, शुद्ध हवा नको आहे, ग्लोबल वॉर्मिंगची त्यांना काही पडलेली नाही. त्यांना फक्त शहरातल्या मोठमोठ्या बिल्डरांच्या जमिनी वाचवायच्या आहेत,
त्यांना त्या ठिकाणी टोलेगंज इमारती उभ्या करून त्यांना करोडो रुपयांचा फायदा करून द्यायचा आहे आणि हा करोडो रुपयांचा त्यांना फायदा करून देण्यासाठीच शहरात आजूबाजूला एवढी मोठी जागा असताना डोंगरीच्या डोंगरावर त्यांनी कारशेड करण्याचा हा घाट जो तांत्रिक दृष्ट्या स्वतः MMRDA मान्य केला आहे, शासनाने मान्य केले की तांत्रिक दृष्ट्या तो योग्य नाही, तरी देखील त्यांनी त्याच ठिकाणी तांत्रिक दृष्ट्या मान्य नसलेल्या डोंगरावरती कारशेडचा जो घाट घातला आहे आणि निश्चितच ह्या विरोधात शहरातील नागरिक, स्थानिक ग्रामस्थ हे अतिशय संतप्त आहेत ज्या झाडं काढण्याच्या प्रकाराने आणि त्या विरोधात ही आंदोलनाची ठिणगी ही शासनाने आणि महापालिकेने नागरिकांवरती लादलेली आहे। त्याच्यामुळे भविष्यात जे काही गोष्टी होतील त्याची जबाबदार ही महापालिका आणि शासन असेल आणि MMRDA असेल।